मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू झालेला आहे। जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये जशी राजकीय लढाई झाली होती तशीच लढाई पुन्हा पाहायला मिळते। जरांगे आणि हाकेंच्या संघर्षामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे या वादावर तोडगा काढण्याची गरज आता निर्माण झालेली आहे। शाळा करतो तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठिलं ना तर नाव बदलून ठेव। तू किती पळतो बघतो मी काय। गाड्या पुरितो आमच्याच लावून देतो। तुम्हाला आरक्षणातलं एक 0.0 सुद्धा नॉलेज नाही। 70% जावई शोध जरांगे काढला कुणी, म्हणून मी कायम सांगतोय जरांगे तुमची लायकी नाही माझ्या समोर बोलायची। मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्यातील लढाईला खऱ्या अर्थानं तोंड फुटलंय। आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन्ही नेते एकमेकांवर तुटून पडलेत। अगदी लायकी काढण्याच्या भाषेचा वापर केला जातोय। जरांगे तुम्हाला आरक्षणातलं 0.0 सुद्धा ज्ञान नाही। मंडल आयोग लागू होऊन 28 वर्ष झाली आणि जरांगेंना 70 वर्षांचा जावई शोध कुठून लागला असा सवाल लक्ष्मण हाकेंनी उपस्थित केला। जरांगे तुमच्या सल्लागारांना माझ्यासमोर बोलायला सांगा असं आव्हानही हाकेंनी दिलं। तेढ निर्माण करत नसून ओबीसींमध्ये विश्वास निर्माण करत असल्याचंही हाकेंनी सांगितलं। भुजबळांची राजकीय कारकीर्द संपवणारा जरांगे कोण असा प्रश्न हाकेंनी विचारला। ओबीसींनी कुणाचंही आरक्षण खाल्लं नाही असं लक्ष्मण हाकेंनी ठासून सांगितलं। जरांगे जर ओबीसींनी खाल्ला असेल 70 वर्ष म्हणतो तो 70 वर्ष सोडून दे। 27-28 वर्ष ओबीसींना रिझर्वेशन कायद्यानं मिळालंय। ओबीसीनी जर रिझर्वेशन खाल्लं असतं तर ओबीसीचे 400 कारखाने दिसले असते। या महाराष्ट्रात 200 साखर कारखाने आहेत, 100 सहकारी आणि 100 खाजगी। त्यामधले 10-15 कारखाने सोडले तर 90% कारखाने फक्त मराठा समाजाचे आहेत। मराठा समाजाला देण्यात आलेल्या प्रमाणपत्राचा मुद्दाही आता चांगलाच पेटलाय। मराठ्यांना दिलेल्या कुणबी नोंदी बोगस असल्याचा गंभीर आरोप हाकेंनी केला। आता मी मराठवाड्याच्या भूमीत आहे। काही लोक म्हणतात की जालना, परभणी, बीडमध्ये ओबीसी जास्त आहे, पण मी जबाबदारीने सांगतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये याच्यात बरोबरीनं ओबीसी आहे। पश्चिम महाराष्ट्रातला जर ओबीसी विजयंती जर एक झाला आणि जागा झाला तर जरांगे राजकारण नावाची गोष्ट तुम्ही विसरून जा। लक्ष्मण हाकेंनी हल्लाबोल केल्यानंतर मनोज जरांगे पाटीलही त्यांच्या आक्रमक शैलीत रणांगणात उतरले। जरांगेंनी लक्ष्मण हाकेंसह छगन भुजबळांवरही निशाणा साधला। ओबीसी आंदोलनाला भुजबळांचं बळ असून येवलावाला काड्या करत असल्याची जिवारी लागणारी टीका जरांगे पाटलांनी केली। आमच्या नोंदी ओरिजिनल असल्याचंही जरांगे पाटलांनी जोर देऊन सांगितलं। त्यांचे इतका जातीवादी मी नाही, पण नोंदी रद्द करा ह्या भानगडीत पडायचं नाही, कारण ते आमचा ओरिजिनल जमिनीचा सातबारा असल्यासारखा आहे। तुमचा देव जरी आला तरी तो हिसकून घेऊ शकत नाही। मनोज जरांगे पाटील एवढेवरच थांबले नाहीत तर त्यांनी शाब्दिक दांडपट्टा सुरूच ठेवला। ओबीसी नेते स्वतःचा स्वार्थ बघतायत। लक्ष्मण हाके किती जातीयवादी आहेत हे उघड झालं। लक्ष्मण हाके मराठा समाजाची राख करायला निघालेत असं म्हणत भुजबळांना राजकारणातून संपवणार अशी भाषा जरांगेंनी वापरली। काय करतो तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठिलं ना तर नाव बदलून ठेव। तू किती पळतो बघतो मी काय। म्हणजे काय भुजबळाचं राजकीय करिअरचं काय? आमचं वाटोळं केलं ते जमतं त्याला? आमच्या भविष्यात वाटोळं करायला जमतं? लोक आंदोलनाला बसायला जमतात का? गाड्या पुरितो आमच्याच लावून देतो। छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे हे नेते राज्यातील 492 जाती उपजातींच्या भाषा बोलतात असं लक्ष्मण हाकेंनी सांगितलं। मात्र जरांगे फक्त एकाच जातीची भाषा करतात असा आरोपही हाकेंनी केला। तर मराठा नोंदी रद्द करण्यासाठी छगन भुजबळांनी टोळी तयार केल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला। एकंदरीतच दोन्ही नेत्यांमधील आरोप प्रत्यारोपांमुळे राज्यातील 2 समाजांमध्ये कटुता निर्माण होऊ लागली आहे। त्यामुळे दोन्ही नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेत समाजातील शांतता भंग पावणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।